ही मुख्यमंत्री साहेबांबरोबर झाली. महाजन साहेब तिथे होतेच. चर्चा केली. चर्चा कशावर केली तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने जी कर्जमाफीची योजना या सरकारने आणली त्याच्यामध्ये 2019ची अट जी टाकण्यात आलेली ती काढण्यात यावी अशी विनंती त्यांना केली. 50,000चं लिमिट जे लावलं गेले ते तुम्ही काढून 2 लाखापर्यंत ते करा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेची नवीन निकष आणि पात्र शेतकऱ्यांची यादी अखेर जाहीर झाली आहे. यामध्ये कोणकोणते शेतकरी पात्र ठरले आहेत आणि कोणाकोणाची नावे अपात्र यादीत गेली आहेत याची संपूर्ण माहिती आता समोर आलेली आहे. त्यामुळे कोणत्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आणि कोणत्या शेतकऱ्याला या कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर पाहणार आहोत. हा व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. शेतकरी मित्रांनो, पीक कर्ज घेतलेल्या आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 लाख रुपयांच्या कर्जमाफीवर अखेर शिक्कामोर्तब केलं आहे. ही कर्जमाफी सरसकट केली जाणार नाही, पण पहिल्या टप्प्याची अधिकृत यादी आता जाहीर झालेली आहे. या पहिल्या यादीतील पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी प्राधान्य दिले जाणार आहे. पात्र शेतकऱ्यांची ही यादी आता समोर आली नसून कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे आणि पहिल्या टप्प्यात किती जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर याचा फायदा मिळणार आहे याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, पहिल्या टप्प्यातील कर्जमाफीच्या यादीमध्ये अमरावती आणि धाराशिव या 2 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. येथील पहिल्या टप्प्यातील प्रक्रियेनुसार निधी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, तर उर्वरित 18 जिल्ह्यांची कर्जमाफी पुढील टप्प्यात पूर्ण केली जाईल असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवावर 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज आहे त्यांना यातून खूप मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात प्राधान्य मिळालेल्या जिल्ह्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर जिल्ह्याचाही समावेश आहे. या पहिल्या टप्प्याच्या कामासाठी प्रशासकीय यंत्रणा आता पूर्णपणे सज्ज झाली आहे. याच्यासोबतच आणखी एक महत्त्वाची बातमी म्हणजे जे शेतकरी नियमितपणे कर्ज भरत होते त्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. याच पहिल्या टप्प्यात मिळण्याची दाट शक्यता आहे. तर जे शेतकरी नेहमी कर्ज भरत होते, स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितल्यानुसार जे शेतकरी नियमितपणे कर्ज भरत होते त्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान याच पहिल्या टप्प्यात मिळण्याची दाट शक्यता आहे. यासोबत कर्जमाफीच्या या विशेष यादीत जळगाव, नंदुरबार आणि नांदेड या जिल्ह्याचाही समावेश आहे, ज्यामुळे पहिल्या टप्प्यातच येथील शेतकरी कर्जमुक्त होतील. बँकांनी आता लाभार्थ्यांची यादी अंतिम केली असून सध्या कागदपत्रांच्या पडताळणीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. या 18 जिल्ह्यांची प्रक्रिया यशस्वी होताच उर्वरित जिल्ह्यांच्या कर्जमाफीला वेग दिला जाईल. तसेच सध्या सुरू असलेल्या पडताळणीमध्ये बीड, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी नाव असून त्यांना पहिल्या टप्प्यातील यादीनुसार थेट लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांनी केवळ शेती पिकासाठी कर्ज घेतला आहे त्यांनाच या यादीत स्थान देण्यात आलेलं आहे. सधन किंवा श्रीमंत शेतकऱ्यांना या प्रक्रियेतून बाहेर ठेवण्यात असल्यामुळे केवळ गोरगरीब आणि गरजू पात्र शेतकऱ्यांनाच या कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे. सरकारने आधीच स्पष्ट केलं आहे की जे साधन किंवा श्रीमंत शेतकरी आहेत त्यांना या यादीतून बाहेर ठेवण्यात आलेले आहे. जे गरजू आणि अपात्र गरीब शेतकरी आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. जर या यादीत जाहीर झालेल्या यादीत तुमचं नाव असेल तर तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र आहात. पण यासाठी एक महत्त्वाची अटसुद्धा लावण्यात आलेली आहे. जी शेतकरी या अटीमध्ये बसतील त्याचंच कर्ज माफ होणार आहे. ही सर्व शेतकरी बांधव अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. पहिल्या टप्प्यात पुढे अकोला, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्याचाही समावेश करण्यात आला असून येथील बँका आता कर्जमुक्तीच्या प्रक्रियेसाठी पूर्णपणे सज्ज झाल्या आहेत. यानंतर प्रशासनाचं पूर्ण लक्ष दुसऱ्या टप्प्यावरील 18 जिल्ह्याकडे वळणार असून त्याची प्रक्रिया देखील योग्य वेळी पार पडली जाईल. राज्यातील एकही पात्र शेतकरी या योजनेतून वंचित राहणार नाही अशी ग्वाही राज्य सरकारच्या वतीने देण्यात आलेली आहे. कारण सरकारने स्पष्ट केलं की निकषामध्ये बसणारे शेतकरी पात्र ठरतील आणि अटी पूर्ण न करू शकणारे अपात्र राहतील. ते पात्र शेतकरी कोणते आहेत याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायला मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. या प्रक्रियेत नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील पहिल्या टप्प्यात स्थान मिळालेलं आहे. ही सर्व शेतकरी बांधवांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे.
कागदपत्रांची पडताळणी पूर्ण होताच डीपीटी म्हणजेच थेट लाभ हस्तांतरणच्या माध्यमातून हा निधी थेट बँकेकडे वर्ग केला जाईल. त्यामुळे दुष्काळी आणि गरजू भागाला प्राधान्य मिळालं असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक नवीन उभारी दिली आहे. आता या पहिल्या यादीतील शेवटचे आणि म्हणजे गडचिरोली, चंद्रपूर आणि हिंगोली या जिल्ह्यांची कर्जमाफी देखील आपल्याला पहिल्याच टप्प्यात पाहायला मिळणार आहे. पण शेतकरी बांधवांनो, ज्या 18 जिल्ह्याची यादीचं नाव पहिल्या यादीत आलेली नाहीत त्यांनी अजिबात काळजी करू नका, कारण तुमचं कर्ज दुसऱ्या टप्प्यात 100% माफ केलं जाईल. राज्यातील सर्व 36 जिल्ह्याच्या कर्जमाफीचं हे नियोजन सरकारने 2 सुटसुटीत टप्प्यामध्ये पूर्ण करायचं ठरवलं आहे. जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावर पहिल्या टप्प्यात पैसे जमा होण्यास सुरुवात. बँकेकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार अमरावती आणि कोल्हापूरसारख्या जिल्ह्यांमध्ये आधार प्रमाणीकरण आता अगदी अंतिम टप्प्यात पोहोचलेलं आहे. ही पडताळणी प्रक्रिया पूर्ण होताच पात्र शेतकऱ्यांच्या मोबाईलवर कर्जमाफीचा मेसेज येण्यास सुरुवात होईल. प्रशासकीय यंत्रणा यासाठी पूर्णपणे सज्ज झाली असून श्रीमंत आणि अपात्र लोकांना वळवून केवळ गरजू शेतकरी बांधवांनाच या पहिल्या टप्प्यात लाभ दिला जाणार आहे. ही आताची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे. दुसरीकडे रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार नांदेड आणि जळगावमधील बँकांना निधीचा पुरवठा देखील करण्यात आला असून सध्या तिथल्या तांत्रिक बाबी पूर्ण केल्या जात आहेत. ही प्रक्रिया संपताच उर्वरित 18 जिल्ह्यांची नवीन यादी प्रसिद्ध केली जाईल. शेतकरी बांधवांनो, एक अत्यंत महत्त्वाची विनंती, तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन कर्जमाफीच्या यादीत तुमचं नाव आहे की नाही हे एकदा लवकरात लवकर तपासून घ्या, कारण पहिल्या टप्प्यात केवळ या 18 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे वेळोवेळी तपासणी करणे गरजेचं आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ते पात्र जिल्हे कोणते आहेत? जर तुम्ही पहिल्या टप्प्यातील 18 जिल्ह्याच्या निष्कात बसला नाहीत तर पहिल्या यादीत तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, हे आधी समजून घ्या. देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे की शेतकरी ज्या दिवसाची वाट पाहत होते त्या कर्जमाफीसाठी तब्बल 70,000 कोटी रुपयांचा निधी तरतूद याच नियोजनातून करण्यात आलेला आहे. पहिल्या टप्प्यात तांत्रिक अनुभव आणि हा दुसऱ्या टप्प्यासाठी अधिक फायदेशीर ठरणार आहे. सर्व शेतकरी बांधवांसाठी विनंती आहे की सोशल मीडियावरील कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका. केवळ अधिकृत बातम्या आणि तुमच्या बँकेवरच विश्वास ठेवा. सध्या जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये या योजनेचं थेट मार्केटिंग सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील हे वाटप पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने होणार आहे. उर्वरित 18 जिल्ह्यांची कर्जमाफी झाल्यानंतर राज्यातील शेती व्यवसाय पुन्हा एकदा जोमाने सुरू होईल. ही योजना 2 टप्प्यात राबवण्यामागचा उद्देश हा आहे की निधीचा प्रवाह कुठेही न अडकता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावा. अनेकदा शेतकऱ्यांना खरी माहिती मिळत नाही, ते त्रस्त होतात, पण आपल्या चॅनलवर तुम्हाला नेहमी खरीच माहिती मिळेल. तर मित्रांनो, पहिल्या टप्प्यात ज्या 18 जिल्ह्यांमधील कर्ज माफ होणार आहे त्यांची प्रक्रिया, म्हणूनच पात्र शेतकरी बांधवांनी आपले बँक खाते नेहमी अपडेट ठेवावे. ज्या उर्वरित 18 जिल्ह्यांची नावे या यादीत नाहीत त्यांनी पुढील टप्प्यासाठी थोडा धीर धरावा, कारण प्रत्येक पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असं स्वतः सरकारने स्पष्ट केलं आहे. आज ही पहिली यादी फायनल झाली असून आपण व्हिडिओत सांगितलेल्या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खात्यात पैसे जमा होणार आहेत. पण लक्षात ठेवा, जर तुमचे पैसे जमा झाले नसतील किंवा तुमचं आधार कार्ड बँक खात्याला लिंक नसेल तर ते लवकरात लवकर लिंक करून घ्या, जेणेकरून कर्जमाफीचे पैसे जमा होताना तुम्हाला कोणतीही अडचण होणार नाही. जर तुम्हाला काही अडचण येत असेल किंवा याबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आपल्या जिल्हा यादीत आहे की नाही हे समजेल. शेतीविषयी अशाच अधिकृत आणि खात्रीशीर माहितीसाठी आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.